मी आज व्हायरल तडका नूडल्सची रेसिपी बनवली आणि खरंच मला असं वाटलं, की मी हे आधी का नाही ट्राय केलं? इतकी छान आणि टेस्टी ही रेसिपी नेहमीच्या नूडल्सपेक्षा वेगळी बनते. तर इथे इन्स्टंट नूडल्स घेतलेले आहेत. पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट म्हणजे नूडल्सला लागेल एवढं आणि ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल याच्यासाठी ॲड केलं आहे, नूडल्स चिपकायला नको, मोकळे आणि सुटसुटीत व्हायला हवे म्हणून. बटरसुद्धा ॲड करू शकतात ऑइलच्या ऐवजी. याला मिक्स करून घेतलं. पाणी अगदी हलकं गरम आहे, तेव्हाच आपण याच्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत. पाणी खूप उकळतं नाही घ्यायचं, नाही तर मग नूडल्स जास्त शिजतील आणि मग तुम्हाला समजणार नाही, की नूडल्स का एकदम मोकळे-मोकळे झाले नाही. आता बघा पाण्याला पहिली उकळी आलेली आहे. तर ह्या उकळीनंतर मी नूडल्स जे आहेत ते मोकळे-मोकळे करून घेते सुटसुटीत आणि अजून एक बॉईल मी येऊ देईल. बस एवढेच नूडल्स शिजवायचे आहेत. म्हणजे ते नूडल्स मऊ पडले पाहिजेत, सॉफ्ट झाले पाहिजे, एवढेच आपल्याला शिजवायचे आहेत. आता बघा ही सेकंड उकळी आलेली आहे पाण्याला आणि आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे. आपल्याला वाटतील हे कच्चे आहेत, पण नाही. ते एवढे शिजलेत की आपण खाऊ शकतो. आता नूडल्स काढून घेऊया. इथे कांदा घेतलाय, तो बारीक चिरून घ्यायचा आहे. जितकं शक्य तितकं बारीक चिरून घ्या. खूप इन्स्टंट होतात. नेहमीचे नूडल्स बनवतो ना आपण इन्स्टंट नूडल्स, त्यापेक्षा वेगळी चव पण तेवढ्याच पटकन होतात. फक्त कांदा, लसूण वगैरे आपल्याला प्रिपरेशन लागतं. पण तिकडे नूडल्स बॉईल होत असताना तोपर्यंत हे प्रिपरेशनसुद्धा होऊन जातं. कांदा घेतला, 3-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर लसूण आणि कोथिंबीर जास्त प्रमाणात मी मुद्दाम ॲड केलं आहे, एक गार्लिकचा फ्लेवर येण्यासाठी. आता बाउलमध्ये आपण जो कांदा, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ते आपण ॲड करून देणार आहोत. याच्यामध्ये नूडल्ससोबत जे टेस्ट मेकर येतं, म्हणजेच नूडल्ससोबत जो इन शॉर्ट मॅगी मसाला येतो ना, जो नूडल्ससोबत येतो, तो आपल्याला ॲड करायचा आहे. तर मी 2 नूडल्स वापरले होते, तर त्याच्यासाठी मी एकच टेस्ट मेकरचं पॅकेट वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस ॲड केला आहे 1 चमचा आणि 1 चमचा सोया सॉस ॲड केलेला आहे. याच्यात तुम्ही हवं तर रेड चिली पण ॲड करू शकतात तुम्हाला किंवा मग चिली फ्लेक्स ॲड करू शकतात तिखट टेस्टसाठी. आता मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे आणि ते सुद्धा मी तडक्यावरती ॲड करून घेतलेलं आहे. आता याला मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण नूडल्स ॲड करणार आहोत. तर नूडल्ससुद्धा गरमच आहेत, फार वेळ लागला नाही आहे. त्याच्यामुळे पटापट सगळं प्रिपरेशन करून पटकन सर्व्ह केलं की गरमागरम नूडल्स आपल्याला खायला मिळतील. आता हे नूडल्सला फक्त छान मिक्स करून घ्यायचं आहे. टॉस छान करा म्हणजे एकूण एक नूडल्सला हा सॉस लागला पाहिजे. कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला नूडल्स कुठल्या पद्धतीने बनवायला आवडतात. तुम्ही ही रेसिपी आधी ट्राय केली होती तर तुम्हाला कशी वाटली? किंवा तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर ट्राय करणार का? हे सुद्धा कमेंट करून सांगा. वरनं मी तिळने गार्निश केलेलं आहे, व्हाईट तीळ आणि मी तुम्हाला दाखवते. नूडल्स बघा मस्त सुटसुटीत आणि हे थंडसुद्धा तेवढेच छान लागतात. त्यामुळे जर टिफिनमध्ये पण द्यायचे असतील किंवा जास्त वेळ बनवून ठेवल्यात तरी टेस्ट खराब होत नाही, मस्त लागतात. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कसं वाटलं. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रीना होम किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.